अयोध्येतून प्रभू श्रीरामाचे करोडो रुपये चोरीला। मिळते त्यांनी राम मंदिरातल्या या कोट्यावधींच्या चोरी प्रकरणात नेमकं काय म्हटलंय ते जरा नीट ऐका। यहाँ पे जब भगवान के जो दान पात्र चोरी हो जा रहा है, कितना गंभीर प्रकरण है। देखिए, अगर मैं सत्य बोल दूंगा तो बहुत परेशानी में आ जाऊंगा, क्योंकि वो बहुत बड़े लोग हैं। तो सत्य बोलने की हिम्मत अभी हमारी नहीं है, कभी समय आएगा तो बोलेंगे। राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करून त्यांना अयोध्येत येऊ न देणारे बृजभूषण सिंग यांना नेमकी कोणाची भीती वाटतेय? बृजभूषण सिंग हे कधी काळी पहलवान राहिलेत, कुस्ती महासंघाचे प्रमुख, भाजपचे माजी खासदार असून देखील या घोटाळ्यातील नावं ते समोर का आणत नाहीत असा सवाल आहे। पण हे सगळं प्रकरण नेमकं काय ते देखील पहा। राम मंदिर दानपेटीतील पैसे मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रक्कम गायब केल्याचा आरोप, गुप्त सीसीटीव्हीमुळे चोरी उघड, मात्र आता सीसीटीव्ही गायब केल्याचा दावा, दानपेटीतील 5 ते 7 कोटींचा अपहार झाल्याचा आरोप, पोलिसांनी 4 संशयित कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 5 लाखांची वसुली केल्याचं म्हटलंय। तर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं नियमित ऑडिट सुरू असल्याचा दावा केलाय। तर दुसरीकडे याचे आता महाराष्ट्रात देखील पडसाद उमटलेत। यावरून ठाकरे सेना आक्रमक झाली। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात थेट अयोध्येत धडक देण्याची तयारी ठाकरे सेनेनं सुरू केली आहे, तर भाजपनं त्यांना प्रत्युत्तर दिलंय। 5 कोटी रुपयाचा अपहार झाल्याची बातमी धक्कादायक आहे। 5 कोटी रुपयाचा अपहार झाला हे एक प्रकरण समोर आलं। राम मंदिराची त्या ट्रस्टची संपूर्ण व्यवस्था ही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराकडे आहे। मग हे घरातले चोर आहेत का, दरोडेखोर आहेत का? राम मंदिर ट्रस्टने उत्तर दिलेले आहे। संजय राऊतांना राम मंदिराबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का? मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, अशा पद्धतीच्या घोषणा देऊन राम मंदिर आंदोलनाची खिल्ली उडवणारे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे होते। त्यामुळे त्यांनी राम मंदिरावर न बोललेलं बरं। ज्यांनी रामाचं अस्तित्व नाकारलं, ज्यांनी रामाच्या अस्तित्वाचे पुरावे मागितले, अशा काँग्रेसला पाठिंबा देण्याचं पाप हे उभाटा गटाने केलंय। त्यामुळे त्यांनी राम मंदिरावर अश्रू गाळण्याची काही गरज नाही। राम मंदिराच्या निर्माणासाठी उद्धव ठाकरेंनी स्वतः 1 कोटी रुपयांचं दान दिल्याचा दावा राऊत यांनी केलाय आणि त्यामुळेच अयोध्येतील या दान पेटीतील चोरीमुळे खुद्द उद्धव ठाकरे अस्वस्थ झालेत आणि आता ठाकरेंनी स्वतः या विषयाला तोंड फोडण्यासाठी अयोध्येला जाण्याची रणनीती आखली आहे। त्यामुळे आता राम मंदिराच्या या दानपेटीतील चोरी प्रकरणावरून राजकारण पेटणार हे नक्की आहे। मात्र यातल्या खऱ्या सूत्रधारांचा पर्दाफाश करून त्यांच्यावर कडक कारवाई होणार की हे प्रकरण दाबलं जाणार, याकडेही समस्त राम भक्तांचं लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।